पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो सदा सर्व काळ भगवंताचं नामस्मरण करतो त्याचा देह पवित्र होतो. या हिंदुस्थानामध्ये एक व्यक्ती सांभाराच्या घरात जन्माला आली आणि सांभाराच्या घरात जन्माला आल्यामुळे वाट्याला काम काय आलं? चपला शिवायचं. आता चपला शिवणं तसं चांगलं काम आहे का? जगातली सगळ्यात खालच्या दर्जाची वस्तू चप्पलच आहे. आता समजा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तुम्ही कोणतीही वस्तू घेऊन मंदिरात जाऊ शकता, पण चप्पल समजा एखादा म्हटला वुडलँडचा बूट आहे माझा, हात घालून जाऊ द्या. वुडलँडचा असू दे नाही तर कोणत्या कंपनीचा असू दे, खेटर बाहेर काढ. चपलीला मंदिरात प्रवेश नाहीये. एखाद्याचा जर सर्वात मोठा अपमान करायचा असला तर त्याला कशाचा हार घालतात? चपलाचा. सगळ्या चपला जर ब्रँडेड असेल तर समोरचा श्रीमंत होईल ना. आज चप्पल तरी कुठं स्वस्त राहिली. पण कोणताच कीर्तनकार दत्ता भाऊला फोन करून सांगणार नाही की बा माझ्या चपला जुन्या झाल्या, तेवढा एक चपलाचा हार सांगा उद्या, फुलाचा नको. नाही. नवरा दारू पिऊन आल्यावर बायको काठीने मारू शकत नाही का? पण ती काठीने नाही मारत, चपलीने मारिती. काय हेतू असतो त्या मागचा? त्या मागचा हेतू एवढाच असतो, काठीचे वार शरीरावर होतील, चपलीचे वार मनावर होतात. दुसऱ्या दिवशी लाज वाटते की नको बाबा, काल आपल्याला चपलीने मारले, आज पिऊ पण थोडी कमी पिऊ, पण पिऊ. एक लाज वाटते. ती व्यक्ती चपला शिवत होती. गावातली माणसं यायची, म्हणायचे रोया पटकन शिव, गडबड आहे, मला वेळ नाही आहे, मी मोठा माणूस आहे. जी सरकार शिवायचे. पण ते व्यक्तिमत्व खचलं नाही. त्या व्यक्तिमत्वानं स्वतःला कधी कमी लेखलं नाही. त्या व्यक्तिमत्वानं साधू संतांच्या वचनांवर विश्वास ठेवला की वाट्याला जरी कुठलंही काम आलं असलं तरी जर साधू संत मायबापांनी सांगितलंय की भगवंताचं नाम माणसाला थोर बनवतं, त्या व्यक्तिमत्वानं अपूर्व अशा प्रकारचं नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनाचा परिणाम असा झाला, साक्षात जगाचा बाप भगवान परमात्मा त्या रोहिदासाच्या शेजारी येऊन बसला आणि चपला शिवू लागला. आणि ज्या दिवशी भगवंत चपला शिवू लागला ना, त्या दिवसापासनं तो व्यक्ती रोहिदास राहिला नाही, तर संत श्रेष्ठ रोहिदास महाराज झाले. याच्यापेक्षा काय उदाहरण ठेवायचं? अहो, तुमचा आमचा इतिहास पाहिला तर आजोबा बागायतदार आहे, चुलता सरपंच आहे, मामा प्रसिद्ध गाडा मालक आहे. म्हणजे आपला वारसा कसा आहे? चांगला, म्हणजे त्यातली त्यात व्यवस्थित आहे ना. आणि एवढा चांगला वारसा असून हा बेवडा निघाला. आणि हिंदुस्थानात काही माणसांच्या वाट्याला प्रचंड दुःख आलं, पण त्या दुःखावर मात करत त्यांनी इतिहास रचून दाखवला. मी म्हणालो चपलीला मंदिरात प्रवेश नाहीये, खरं आहे, पण चपला शिवणाऱ्याने देवाचं भजन केलं, चपला शिवणाऱ्याचं मंदिर झालं. हा हिंदुस्थानाचा इतिहास आहे. नसतो त्या चपलीला प्रवेश, पण ती चपलीचं मंदिरच झालं ना. आज रोहिदास महाराजांचं मंदिर म्हणजे पुढं काय? सगळं साहित्य आहे ते. आणि हा इतिहास आहे आपला. आणि त्याच्यातून संदेश काय आहे की तुम्ही काय काम करता यापेक्षा काम करता करता तुम्ही भगवंताचं नामस्मरण किती करता, भजन किती करता, यावर तुमचं यश किंवा अपयश ठरलेलं आहे.